हॅलो स्टुडंट, आज आपला लास्ट पार्ट राहिलेला या लेसनचा, लेसन नंबर 5 फाउंडेशन ऑफ स्वराजचा लास्ट पार्ट राहिला आहे, डिफीट ऑफ अफजल खान. तर हा आपण आता पाहूया. शिवाजी महाराज हॅड स्टार्टेड कॅप्चरिंग द फोर्ट इन हिज जागीर and the surrounding area in the आदिलशाही टेरिटरी याचा अर्थ आदिलशाहीचा जो भाग होता, प्रदेश होता आदिलशाहच्या हातातला, त्याला आदिलशाही टेरिटरी असं म्हणतात. शिवाजी महाराजांनी काय केलं होतं तर त्यांच्या जागीरमधला जो आदिलशाही टेरिटरीमधला त्यांच्या जागीरमधला आणि सराउंडिंग एरिया इन द आदिलशाही टेरिटरी, त्यांच्या जागीरमधला आणि इतर प्रदेशातला किल्ले जिंकायला त्यांनी कॅप्चरिंग द फोर्ट त्यांनी चालू केलं होतं. ही हॅड क्रश द अपोजिशन ऑफ द मोरेज ऑफ जावली, त्यांनी जावळीच्या मोरांचा विरोध होता तोही क्रश केला, म्हणजे संपवून टाकला. The work of founding the Swaraj had gathered momentum on the Konkan coast. याच्यामुळे झालं काय तर म्हणजे कोकण कोस्टला सुद्धा स्वराज्याच्या स्थापनेची, स्वराज्य फाउंडिंगला चालना मिळाली. मोमेंटम मीन्स चालना. तर स्वराज्य स्थापना ही सुरुवात झाली कोकण कोस्टला सुद्धा, म्हणजे कोकण किनारपट्टीवरती सुद्धा. ऑल दीज मॅटर्स वेअर अ चॅलेंज टू द आदिलशाही. हे सगळं आदिलशाहीसाठी एक चॅलेंज होतं. ॲट दॅट टाइम द बडी साहिबा वॉज लुकिंग आफ्टर द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द आदिलशाही. बडी साहिबा म्हणून त्यांची जी सरदार होती, तिनं आदिलशाही मधला एक सरदार पाहत होती जी शिवाजी महाराजांना विरोध करू शकेल. तर शी सेंट अफजल खान, अ पॉवरफुल अँड एक्सपिरियन्स्ड आदिलशाही जनरल, टू कर्ब शिवाजी महाराज. कर्ब याचा अर्थ टू कंट्रोल. शिवाजी महाराजांवरती कंट्रोल आणायला किंवा त्यांना ताब्यात ठेवायला तिनं काय केलं, अफजल खान नावाचा एक पॉवरफुल आणि एक्सपिरियन्स्ड असा एक आदिलशाही जनरल म्हणजे एक सरदार पाठवून दिला. अफजल खान केम फ्रॉम बिजापूर टू वाई. अफजल खान केम फ्रॉम बिजापूर टू वाई. ही न्यू द वाई रिजन वेल. त्याला वाई रिजन चांगला माहिती होता. A meeting of Shivaji Maharaj and Afzal Khan took place on 10th November 1659 at the foot of Pratapgarh near वाई. वाईजवळ प्रतापगड नावाचा महाराजांचा फोर्ट होता. महाराज त्याच्यावर होते आणि त्यानं शिवाजी महाराजांच्या मीटिंगसाठी म्हणजे भेट घेण्यासाठी प्रतापगडाच्या पायथ्याला म्हणजे प्रतापगडाच्या फुटला त्यांनी एक तळ ठोकलेला होता. ॲट द मीटिंग अफजल खान अटेम्प्ट ट्रिचरी. ट्रिचरी याचा अर्थ विश्वासघात असा आहे, म्हणजेच त्यांनी फसवून असा हल्ला केला महाराजांवर. ही स्टोरी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, अनेकदा आपण गाण्याच्या स्वरूपात, पोवाड्याच्या स्वरूपात ऐकलेली आहे. इन रिटेलायझेशन शिवाजी महाराज केल्ड अफजल खान. आणि त्याचा सूड किंवा त्याची परतफेड म्हणून महाराजांनी अफजल खानला मारून टाकला. पहिल्यांदा अफजल खाननी महाराजांवरती हल्ला केला विश्वासघात करून किंवा फसवून, फक्त मीटिंगसाठी या म्हणून हल्ला केला. त्याची परतफेड म्हणून महाराजांनी अफजल खानला मारून टाकलं. ही राउटेड द आदिलशाही आर्मी. आणि ऑल्सो ही राउटेड द आदिलशाही आर्मी. आदिलशाही आर्मीला हरवलं. शिवाजी महाराज पेड कॉम्पेन्सेशन टू द सोल्जर्स हू वेअर वुंडेड इन द बॅटल. त्यांनी जे जखमी झालेले वुंडेड जे सोल्जर्स होते त्यांना कॉम्पेन्सेशन दिलं, म्हणजेच त्याची भरपाई भरून दिली. ही रिवॉर्डेड दोज हू हॅड फॉट वेल. जे चांगले लढले, फॉट वेल, त्यांना रिवॉर्ड पण देण्यात आला.
Those soldiers and officers of Afzal Khan's army who fell into the hands of Shivaji Maharaj's army were given a good treatment. There are many soldiers or officers of Afzal Khan army who came into hands of Shivaji Maharaj's army. आपल्या महाराजांच्या आर्मीच्या हाताला अफजल खानच्या आर्मीमधले बरेच सैनिक आणि ऑफिसर्स लागले होते, पण महाराजांच्या आर्मीने त्यांना गुड ट्रीटमेंट दिली. ओके, आता नेक्स्ट टॉपिक, द एक्सपेडिशन ऑफ सिद्दी जोहर. सिद्दी जोहर हा एक सरदार होता. आता त्याचा पानिपत त्याचं कसं झालं ते पाहणार आहोत. आफ्टर द ॲनिहिलेशन ऑफ अफजल खान, Shivaji Maharaj captured the Adilshahi fort of Panhala, Vasantgarh and Khelna. He renamed Khelna as Vishalgarh. खेळणा नावाचा किल्ला होता, त्याचं नामकरण रिनेम केलं त्यांनी, विशालगड नावाचं नाव बदललं त्याचं. तर ॲनिहिलेशन म्हणजे कम्प्लीट डिस्ट्रक्शन, म्हणजे पूर्ण संपवून टाकला, डिस्ट्रॉय करून टाकला. तर अफजल खानचं ॲनिहिलेशन झाल्यानंतर महाराजांनी 3 किल्ले हे आपल्या हातात घेतले, पन्हाळा, वसंतगड आणि खेळणा. शिवाजी महाराज हॅड पोज्ड अ बिग चॅलेंज बिफोर द आदिलशाही. शिवाजी महाराज हे आदिलशाही समोर मोठं चॅलेंज ठरलेले होते. देअरफॉर द आदिलशाह सेंट सिद्दी जोहर, द सरदार ऑफ कर्नल रिजन, अगेन्स्ट शिवाजी महाराज इन 1660 CE. 1660 महाराजांना कंट्रोलमध्ये आणण्यासाठी किंवा महाराजांवर हल्ला करण्यासाठी आदिलशहाने कोणालाच पाठवलं होतं, तर सिद्दी जोहर जो सरदार होता कर्नल रिजनचा, कर्नल या भागाचा सरदार असलेला सिद्दी जोहर याला आदिलशहाने पाठवलं. द आदिलशाह गेव सिद्दी द टायटल सलाबत खान. सिद्दीला काय म्हणत होता आदिलशाह, तर सलाबत खान म्हणत होता. रुस्तुमे जमान, बाजी घोरपडे अँड अफजल खान सन फाजल खान वेर ऑल्सो देअर टू हेल्प सिद्दी जोहर विथ हिम. सिद्दी जोहर सोबत कोण कोण आलं होतं, तर रुस्तुमे जमान, बाजी घोरपडे अँड अफजल खान सन फाजल खान. In these circumstances, Shivaji Maharaj took shelter in the Panhala fort. ह्या अशा परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांनी पन्हाळा फोर्टवरती आश्रय घेतलेला होता. सिद्दी सोल्जर लेड सेज टू द फोर्ट फॉर अबाउट 5 months. आता सेज याचा अर्थ, लेड सेज याचा अर्थ वेढा. तर वेढा म्हणजे काय, तर असा समजा जर पन्हाळा फोर्ट आहे, तर त्याच्या पूर्ण भोवतीनं सिद्दी जोहरनं त्याचे सैनिक, त्याचे म्हणजे त्याचे फक्त असे नव्हते, त्याच्यासोबत जे रुस्तुमे जमान, बाजी घोरपडे आणि अफजल खानचा सन फाजल खान जो होता, त्या सगळ्यांचं सैन्य हे असं त्या पन्हाळगडाच्या भोवतीनं थांबलेलं होतं, की शिवाजी महाराज कधी खाली येतील आणि कधी त्यांचा घात करता येईल, अशासाठी ते वेढा घालून बसलेले होते. आणि त्याच्यासाठी शब्द आहे लेड सेज टू द फोर्ट फॉर अबाउट 5 months. असे 5 महिने गेले की महाराज गडावर आहेत आणि आसपास सैन्य थांबलेलं आहे महाराजांना मारण्यासाठी किंवा महाराजांना ताब्यात घेण्यासाठी. शिवाजी महाराज फाउंड हिमसेल्फ ट्रॅप्ड इनसाइड द फोर्ट. महाराजांना त्या फोर्टवरती, पन्हाळगडावरती अडकल्यासारखं झालं होतं. ते अडकल्यासारखं म्हणजे त्यांना खाली येता येत नव्हतं. नेताजी पालकर ट्राईड टू रेज द सेज बाय अटॅकिंग सिद्दीज आर्मी फ्रॉम आउटसाइड. आता नेताजी पालकर जो होता त्यानं काय प्रयत्न केला, असा पन्हाळगड होता आणि त्याच्या भोवतीनं सैन्य होतं सगळं शत्रूचं, त्याच्यावरती बाहेरच्या बाजूनं, गडावरून नाही तर बाहेरच्या बाजूनं हल्ला करण्याचा त्यानं प्रयत्न केला, पण त्याच्यात तो यशस्वी झाला नाही. बाय अटॅकिंग सिद्दीज आर्मी फ्रॉम आउटसाइड, बट ही कुडंट सक्सीड इन इट ॲज हिज फोर्सेस वेअर मीगर. मीगर ह्याचा अर्थ स्मॉल किंवा कमी पॉवरचे. त्याची जी ताकद होती, त्याचे जे सैन्य होतं ते कमी होतं, त्यामुळे तो त्याच्यामध्ये यशस्वी झाला
नाही. पुढे सिद्धी शोड नो साइन ऑफ रिलेंटिंग. सिद्धीनं कमीपणा घेण्याचा कुठलंही साइन दाखवलं नाही, लक्षण दाखवलं नाही. सो शिवाजी महाराज ओपन टॉक्स विथ हिम. दिस लेड टू स्लॅकनेस इन द सेज अराउंड पन्हाळगड. मग त्याचा जर असं मग किती दिवस असा अडकून राहणार आपण पन्हाळगडावर, हा विचार करून महाराज काय म्हटले की बाहेरच्या हल्ल्याने तो जर कमी आहे, त्याचं ताकद कमी येत नाही आहे, तर तो किंवा कमीपणा घेत नाही आहे, तर आता चर्चेतून हा विषय सोडवावा असं महाराजांना वाटलं. म्हणून ते म्हणले ओपन टॉक आपण करूया, आपण सिद्धीशी ओपनली चर्चा करू असं त्यांनी ठरवलं. आणि ह्या चर्चा करण्याच्या विषयामुळे झालं काय, तर तो जो वेढा टाकलेले जे सैनिक होते ते थोडेसे गाफील झाले, बेसावध झाले की आता महाराज घाबरले, आता ते चर्चा करणार आपल्याशी असं त्या सगळ्यांनाच वाटू लागलं. त्यामुळं त्या सैन्याचंही थोडंफार दुर्लक्ष झालं. आणि दिस लेड टू स्लॅकनेस इन द सेज अराउंड पन्हाळगड. थोडासा वेढा सैल झाला. शिवाजी महाराज टूक ॲडव्हान्टेज ऑफ द सिच्युएशन. महाराजांनी ठरवलं आता जर सैल तो वेढा थोडासा कमी झाला तर आता ह्या परिस्थितीचा आपल्याला फायदा घेता आला पाहिजे. तर मग महाराजांनी काय केलं ते आपण पाहूया. ऑन दिस ऑकेजन शिवा काशीद अ ब्रेव यूथ केम फॉरवर्ड. ही रिझेंबल्ड शिवाजी महाराज इन लुक्स. तर त्या परिस्थितीत काय झालं की शिवा काशीद नावाचा एक तरुण मुलगा ब्रेव असा होता, तो एकदम शूर होता. तर तो पुढे आला आणि तो काय, त्याचं काय वैशिष्ट्य होतं तर ही रिझेंबल शिवाजी महाराज इन लुक्स. तो दिसण्यामध्ये जवळपास महाराजांसारखा होता. ही ड्रेस अप लाईक शिवाजी महाराज अँड सॅट इन अ पॅलंक्विन. पॅलंक्विन याचा अर्थ पालखी असा घेता येईल. आणि पालखीसारख्या त्या ह्याच्यामध्ये पालखीमध्ये तो शिवाजी महाराजांचे कपडे घालून किंवा शिवाजी महाराजांसारखे कपडे घालून पालखीत बसला. अँड द पालंक्विन लेफ्ट बाय द राजदिंडी गेट. पन्हाळगडाचा एक राजदिंडी गेट नावाचा दार होतं. तिथून ही पालखी निघाली. इट वॉज कॅप्चर्ड बाय द सिद्धीज आर्मी. इट वॉज अ डिफिकल्ट सिच्युएशन. शिवा काशीद सॅक्रिफाइस्ड हिमसेल्फ ऑन धिस ऑकेजन ऑफ स्वराज. तर तो दिसत होता महाराजांसारखा, त्याने कपडेही महाराजांसारखे घातले होते. मग ह्या सिद्धी जोहरच्या आर्मीच्या लोकांना काय वाटलं की अरे महाराज आले, महाराज बाहेर पडतायत वाटतं, म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांना तिथंच अडवलं. म्हणजे अर्थात तो शिवाजी महाराज नव्हता, तर शिवा काशीद नावाचा माणूस होता आणि त्याला महाराज समजून त्यांनी अटक केली. आणि अशा पद्धतीनं शिवा काशीदनं आपलं आयुष्य हे कुर्बान केलं, सॅक्रिफाईस केलं हिमसेल्फ. म्हणजे तो शहीद झाला या स्वराज्याच्या कामासाठी अशा वेळेला. इन द मीन वाईल शिवाजी महाराज लेफ्ट द फोर्ट युझिंग अनादर डिफिकल्ट रूट. पण त्याच वेळेला महाराजांनी काय ठरवलं की आता सैन्य बेसावध आहे, त्यांना वाटलं आता शिवाजी आपल्याला सापडलेले आहेत, आपण त्यांचं आता काही करू. म्हणून त्या संधीचा फायदा घेऊन महाराजांनी दुसऱ्या गेटनी महाराज बाहेर पडले. गडाच्या दुसऱ्या दरवाज्याने जो डिफिकल्ट होता रोड, तो अवघड मार्गाने ते बाहेर पडले. ही वॉज अकंपनीड बाय बाजी प्रभू देशपांडे, बांदल देशमुख अँड सम चोजन सोल्जर्स. त्यांच्यासोबत कोण होतं बाहेर पडताना तर बाजी प्रभू देशपांडे, बांदल देशमुख आणि काही निवडक सोल्जर्स त्यांच्याबरोबर होते. द सिद्धी केम टू नो दॅट शिवाजी महाराज हॅज एस्केप्ड द सेज राउंड पन्हाळगड अँड प्रोसिडेड टू विशाळगड. आणि त्यानंतर जेव्हा महाराज बाहेर पडल्यानंतर सिद्धी जोहरच्या सैनिकांच्या लक्षात आलं की आपण जो पकडला तेच महाराज नव्हतेच, तर महाराज आता आपल्या सेज राऊंडमधनं पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडलेले आहेत, विशाळगडाला निघालेले आहेत. हीज आर्मी परस्यूड शिवाजी महाराज.
शिवाजी महाराज entrusted the responsibility of stopping Siddhi's army at the foot of विशाळगड to बाजी प्रभू देशपांडे. तर अशा वेळेला काय झालं, सिद्धीच्या आर्मीला जेव्हा लक्षात आलं की ते महाराज आत्ता बाहेर पडलेले आहेत, तेव्हा त्यांनी महाराजांचा पाठलाग करायला चालू केलं. आणि महाराजांचा पाठलाग करताना महाराजांनी काय केलं तर विशाळगडाच्या पायथ्याजवळ आल्यावर महाराजांनी बाजीप्रभू देशपांडेंना जबाबदारी दिली की मी गडावर पोचेपर्यंत सिद्धीची आर्मी इथपर्यंत माझ्यापर्यंत पोचता कामा नये, ही जबाबदारी त्यांनी बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर सोपवली. बाजीप्रभू देशपांडे चेक्ड सिद्धीज आर्मी ॲट द घोड पास नियर गाजापूर. गाजापूर जवळ घोड पास असं इंग्लिशमध्ये नाव आहे, मराठीत त्याला घोडखिंड असं म्हणतात. तर घोडखिंडीत बाजीप्रभू देशपांडेंनी सिद्धीच्या आर्मीला अडवलं. नुसतंच अडवलं नाही तर ही फॉट विथ द ग्रेटेस्ट व्हलर. खूप मोठ्या बहादुरीने ताकदीने ते त्या सिद्धीच्या आर्मीशी लढले. बाजीप्रभू डाईड अ हिरोज डेथ इन दिस बॅटल. त्या युद्धामध्ये बाजीप्रभू देशपांडे हे हिरोसारखे लढता लढता त्यांचा प्राण गेला किंवा डेथ झाली. बिकॉज बाजीप्रभूज आर्मी हेल्ड सिद्धीज आर्मी ॲट बे, शिवाजी महाराज कुड प्रोसीड टू विशाळगड. बाजीप्रभूंच्या सैनिकांनी जे काही त्यांच्याकडं तोकडं सैन्य होतं, थोडेफार सैनिक होते, त्यांनी सिद्धीच्या आर्मीला तिथंच अडवून धरल्यामुळे शिवाजी महाराज हे विशाळगडावर पोचू शकले. व्हाईल गोइंग टू विशाळगड, महाराज ऑल्सो क्रश द अपोजिशन ऑफ द आदिलशाही सरदार्स दळवी ऑफ पलवान अँड सुर्वे ऑफ शिंगारपूर अँड महाराज रिच्ड विशाळगड सेफली. तिथून पुढे जाताना सुद्धा महाराजांना आदिलशाही सरदारांना काही जे विरोध करत होते त्यांना त्यांच्याशी लढावं लागलं. तर ते कोण होते तर सरदार दळवी ऑफ पलवान अँड सुर्वे ऑफ श्रृंगारपूर. अँड देन आफ्टर महाराज रीच टू विशाळगड सेफली. While Shivaji Maharaj was trapped at Panhala, Aurangzeb, who had ascended the throne of Delhi, जेव्हा महाराज पन्हाळगडावर अडकलेले होते तेव्हा औरंगजेब हा दिल्लीतला नवीन राजा झालेला होता. तर त्यानं काय केलं, ही सेंट शाहिस्ते खान अ मुघल सरदार टू द डेक्कन. त्यांनी दक्षिणेकडं शाहिस्ते खान नावाचा जो मुघल सरदार होता त्याला पाठवून दिलं. ही हॅड इन्व्हायडेड द पुणे प्रोव्हिन्स. आणि त्या शाहिस्ते खानानं आल्या आल्या काय केलं दक्षिणेत तर पहिल्यांदा पुणे मुलखावर किंवा पुणे खोऱ्यावरती त्यांनी हल्ला केला. The conflict with Adilshahi continued even as the Mughal army invaded the स्वराज. जेव्हा स्वराज्यावरती मुघलांचा जरी हल्ला होत होता, शाहिस्ते खानाचा हल्ला होत होता, त्याच वेळेला आदिलशाही बरोबर सुद्धा महाराजांना दोन हात करावे लागत होते किंवा युद्ध करावं लागत होतं. कॉन्फ्लिक्ट चालूच होते, वादविवाद चालूच होते. महाराज रिअलाइज दॅट इट वुड नॉट बी प्रुडंट टू फाईट two enemies at one and the same time. त्यानंतर महाराजांच्या असं लक्षात आलं की हे काही आपल्याला जमण्यासारखं नाहीये की दोन शत्रूंना, दोन बलाढ्य शत्रू, एक दिल्लीतून आलेला आणि एक आदिलशाहीची प्रचंड फौज असलेला, अशा दोन सैन्यांशी आपण एकाच वेळेला लढू शकणार नाही ह्याची महाराजांना जाणीव झाली. Therefore, after reaching Vishalgarh safely, he entered into a treaty with the Adil Shah. जेव्हा त्यामुळे हा विचार त्यांनी केल्यामुळं अशा वेळेला काही वेळेला आपल्याला माघार घ्यावी लागते हे महाराजांना माहीत होतं. त्यामुळे त्यांनी काय केलं की विशाळगडावर पोचल्यावर त्यांनी एक तह करायचा ठरवला. तह याचा अर्थ गिव्ह अँड टेक. मी तुम्हाला हे देतो त्या बदल्यात तुम्ही मला हे द्यायचं, किंवा तुम्ही पन्हाळगड घ्या आणि त्या बदल्यात तुम्ही परत माझ्या दुसऱ्या कुठल्या किल्ल्याकडे बघायचं नाही. अशा पद्धतीचे जेव्हा गिव्ह अँड टेकचे जेव्हा डील होत असतात त्याला
ट्रीटी किंवा मराठीत तह असं म्हटलं जातं. ॲज पर द ट्रीटी ही रिटर्न द फोर्ट ऑफ पन्हाळा टू आदिलशाह. आणि या तहानुसारच पन्हाळा हा आदिलशहाच्या ताब्यात परत एकदा गेला. आता आपला हा लेसन तर आता संपलेला आहे. आपण पुढचा लेसन नंतर पाहू.